आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे युगंधर पृथ्वीला आवाज चढवून बोलत असतो, सांगत असतो की हे सगळं काय आहे, तुझी हिंमत कशी झाली फॅक्टरीच्या कामामध्ये ढवळाढवळ करण्याची. आणि त्याचबरोबर इथे तुला जर फॅक्टरीच्या ह्या सगळ्या गोष्टीबद्दल समजत नाही तर मार्केटमध्ये नाव कसं राहणार आहे, फॅक्टरीचं काम कसं चालतं, कशा पद्धतीने ते सगळं काही होतं हे जर तुला माहिती नसेल तर इथून पुढे ह्या कामामध्ये करण्याचा एवढाच माज आहे तर तो स्वतःच्या हिमतीवर करायचा. असं उठसूट दुसऱ्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करायची नाही असं युगंधर त्याला सांगत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, असं काय करत आहे, मी या कंपनीचा या फॅक्टरीचा वारस आहे. जर मी ह्या फॅक्टरीचा वारस असेल तर मी हे सगळं काही करू शकतो ना. त्यावेळेला मात्र युगंधर म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची. अरे फक्त मालक मालक अशा पद्धतीचा होत नाही तर त्याच्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं. आणि तुला कोणी सांगितलं तू वारस आहेस म्हणून. आणि वारस फक्त मी इथे ही कंपनी रक्ताच्या पाण्याने एक करून इथे हे सगळं काही व्यवस्थित केलं आहे. आणि त्याचबरोबर एवढी नावारूपाला ही कंपनी आणली आहे. आणि तू आत्ता येतोयस आणि त्यानंतर मात्र म्हणतोयस की काही जरी झालं तरी तू ह्या कंपनीचा वारस आहेस म्हणून. असं अजिबातच होणार नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे तू स्वतःचं नाव कमव आणि त्यानंतर हे असले फुकटचे सल्ले देण्यासाठी इथे यायचं नाही आहे. त्यावर आता इथे मात्र तो म्हणत असतो, माहिती आहे युगंधर निंबाळकर, माहिती आहे. पण त्यावेळेला मिताली म्हणत असते, पण बाबा प्लीज एकदा तो काय म्हणतोय ते तुम्ही ऐकून तरी घ्या ना प्लीज एकदा. त्यावेळेला इथे आता युगंधरसुद्धा मितालीवर आवाज चढवतो आणि म्हणत असतो, एक मिनटं, हे सगळं तू अजिबात बोलायचं नाही आहे. कारण तू ह्या सगळ्यामध्ये अजिबात पडू नकोस. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बापाच्या पैशावर जगायची याला सवय लागली आहे आणि त्यामुळे हा अशा पद्धतीने वागत आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर तरीसुद्धा इथे आता शिर्के म्हणत असतात, एकदा ऐकून तरी घ्या मालक साहेब. पण युगंधर मात्र काहीच ऐकत नाही आणि सरळ सरळ इथे आता त्याला तिथून निघून जायला सांगत असतो. त्यावेळेला मात्र आता विद्याधर म्हणत असतो, ठीक आहे, तुम्हाला जर एवढंच वाटत असेल तर मग मी काय म्हणतो ते ऐका. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, हो काय बोलायचं काय आहे तुला. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, येणाऱ्या काही दिवसामध्ये इथे पृथ्वी निंबाळकरचं सुद्धा मार्केटमध्ये काहीतरी नाव असेल आणि ते मी नाव तुम्हाला इथे सिद्ध करून दाखवेल. आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा इथे तुम्हीच एक दिवस इथे माझा अभिमान कौतुक नका करू, पण मी तुम्हाला इथे माझ्या समोरसुद्धा उभं करणार नाही असं इकडे आता पृथ्वी म्हणत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर पृथ्वी मात्र रागानेच तिथून निघून जातो. आता जेव्हा पृथ्वी निघून जातो त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, हे सगळं काय केलं तुम्ही, अशा पद्धतीने वागायला नको होतं काय हे सगळं काही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर इथे मात्र दुसऱ्या बाजूला शिल्पाला ही ताबडतोब बातमी समजलेली असते. शिल्पा म्हणत असते, त्या पोराला तिकडे येण्याची गरज काय होती, कशासाठी आणि काय म्हणून ते पोरगं तिकडं आला आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आता इथे हा विद्याधर आलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, काय गं ताई एवढी का बरं चिडचिड करायलीस, काय झालेलं काय आहे तुला एवढं चिडचिड करायला. त्यावेळेला ती म्हणत असते, काही नाही अगं, पण मला एक गोष्ट सांग, तो पृथ्वी त्याचा हक्क मागायला तिथे गेला आहे तर त्याच्यामध्ये एवढं बिघडलं काय आणि त्याला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे की नाही. आता पोरगं बापाला हक्क मागतंय म्हटल्यावर काय फरक पडला. तेव्हा शिल्पा त्याला म्हणत असते, तो इथे कंपनीमध्ये गेला आहे ही गोष्ट तुला कशी माहिती आणि त्याचबरोबर इथे फॅक्टरीमध्ये जे काही झालं ते तुला कसं माहिती. त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, ते महत्त्वाचं नाही आहे गं, महत्त्वाचं काय आहे की तो तिथे जाऊन काय करतो आणि काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत की नाही. तेव्हा मात्र शिल्पा म्हणत असते, ह्या जर सगळ्या गोष्टीच्या मागे तू असशील ना तर मग गाठ माझ्याशी आहे ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा तो म्हणत असतो, असं कसं. तेव्हा ती म्हणत असते, का तू त्या बापलेकांच्या मध्ये पडतोस, का उगाचच त्यांच्यामध्ये भांडणं लावत आहेस, का ह्या सगळ्या गोष्टी तुला करण्याचा हक्क दिलाय का कोणी. त्यावर तो म्हणत असतो, मला कोणी हक्क दिलाय कोणी नाही हे मात्र इथे आता तुम्ही अजिबातच इथे
करू नका आणि बोलूसुद्धा नका, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर इथे मात्र शिल्पाला अजूनच राग येतो आणि जेव्हा शिल्पाला राग येतो त्यावेळेला आता इकडे विद्याधरला ती चांगलं सुनावत असते आणि म्हणत असते, इथून पुढं जर तू त्यांच्यामध्ये पडलास तर मग गाठ माझ्याशी आहे. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, अहो काय हे शिल्पाताई, तुम्ही पण ना, अगं तू इथे आम्हा दोघांची सुद्धा बहीण आहेस ना, पण मग आम्हा दोघांची बहीण असून सुद्धा तुला फक्त आणि फक्त इथे त्याचीच एकट्याचीच काळजी का आणि कशामुळे वाटते. आणि त्याचबरोबर इथे त्या युगंधरला धडा शिकवायचा आहे मला, म्हणून मी हे सगळं करतोय. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या बापलेकामध्ये आलेला दुरावा मी कायम तसाच ठेवणार आहे. त्या दोघांचं सुद्धा मी कधीच कशाच पद्धतीने हे सगळं काही होऊ देणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र आपण पाहतो की इथे विद्याधरला अजूनच राग येतो, पण शिल्पाला हे समजून जातं की ह्याला काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या घरामध्ये कमी ठेवलं पाहिजे आणि त्याचबरोबर इथे ह्याला जरा थोडंसं सावधच केलं पाहिजे, कारण ह्याच्या बाबतीमध्ये ह्या ज्या काही गोष्टी होत आहेत ना त्या थोड्या फार लक्ष देण्यासारख्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. इथे मात्र दुसरीकडे पृथ्वीची फार जास्त चिडचिड होत असते. पृथ्वी म्हणत असतो, हे सगळं काही काय आहे आणि त्याचबरोबर मी त्या माणसाला कधीच माफ करणार नाही, कधीच सोडणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. पण आता इथे मिताली त्याला समजवण्याचं काम करते. तेवढ्यातच आनंदी तिथे आलेली असते. जेव्हा आनंदी तिथे येते त्यावेळेला मात्र इथे आनंदी म्हणत असते, मी येऊ का? तेव्हा आता इकडे पृथ्वी म्हणत असतो, आत्ता आनंदी मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, प्लीज तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. त्यावर आनंदी म्हणत असते, माझं थोडंसं ऐकून तरी घ्या ना प्लीज, मी काय म्हणते ते एकदा. आणि हे बघा, आणि तरीसुद्धा ती आतमध्ये येते. आता इकडे पृथ्वीचा अजूनच राग चढलेला असतो. तो म्हणत असतो, आनंदी मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला तुझं काही ऐकूनसुद्धा घ्यायचं नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, आज जे काही फॅक्टरीमध्ये झालं आहे ती गोष्ट माझ्या कानावर आली आहे, पण पृथ्वी तू मोठा आहेस, तू समजदार आहेस आणि तू कसं वागायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुला समजतात. हे बघ, तू आत्ता जे काही डिझाईन्स बनवले, ज्या काही गोष्टी केल्यास त्यामध्ये तुझी काही फारशी चूक नाही आहे, पण आता इकडे बघ की इकडे मालक साहेबांची सुद्धा काहीही चूक नाही आहे. तुला ह्या सर्व गोष्टी इथे समजायला हव्यात. तू असा का वागलेला आहेस? हे बघ, आज गेली कित्येक वर्ष इथे मालक साहेबांनी फॅक्टरीमध्ये त्यांचं नाव कमावलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच अशा काही गोष्टी केलेल्या आहेत आणि जर तुझ्या अशा वागण्यामुळे त्यांचं फॅक्टरीमधलं नाव खराब होत असेल तर तू असं का करतोस? अरे, मुलाने बापासाठी असं काहीतरी कर्तृत्व करावं की त्यांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, आनंदी प्लीज आत्ता ह्या विषयामध्ये मला तुझ्याशी नाही काही बोलायचं आणि तू सुद्धा या विषयामध्ये अजिबातच पडू नको. त्यावेळेला मात्र इथे आता ती म्हणत असते, नाही पडायचं नाही म्हणजे कसं, पण मला असं वाटतं की तुमचं काहीतरी चुकतंय आणि त्याचबरोबर तुम्ही एकदा, नाही आता तर मी इथे कोणाला कसलीही संधी देणार नाही आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता पडणारच सुद्धा नाही. आता तर मी इथे एकदा नाव कमावूनच दाखेल आणि त्याचबरोबर काही झालं तरीसुद्धा इथे मी हे सगळं काही माझ्या पद्धतीनेच करेल. त्यामुळे आता इथून पुढे त्या युगंधरला मला काही बोलायचं सुद्धा नाही आहे किंवा त्याला अभिमान वाटावा किंवा माझं वेगळं मार्केटमध्ये मी नाव कमवूनच दाखवणार आहे, असं स्पष्टपणे पृथ्वी आनंदीला सांगत असतो. पण आता मात्र पृथ्वी आनंदीला छान पद्धतीने समजावते. ती म्हणत असते, हे बघ, मला कळतंय मालक साहेबांनी तुला असं बोललं. अगं बोललं नाही आहे, सरळ सरळ त्यांनी माझा त्या ऑफिसमध्ये असलेल्या स्टाफसमोर अपमान केला आहे आणि एवढंच नाही तर मला त्यांनी तिथून सरळ सरळ जायलासुद्धा सांगितलेलं आहे आणि ही गोष्ट मी अजिबातच खपवून घेणार नाही. आनंदी, तुझ्या लक्षात येते का? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, येते, माझ्या लक्षात येते, तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि काय नाही हे सगळं मला बरोबर कळतंय, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका ना. हे बघा,
तुमच्या दोघांमध्ये आलेली दरी ही लवकरच मिटेल आणि त्याचबरोबर जर तुम्ही पुढाकार घेऊन बोलला नाहीत, त्यांच्या मतांचा आदर केला नाही, तर मग कसं होणार आहे? आणि तुम्हाला माहिती ना, मालक साहेबांना सगळ्या गोष्टी कशा परफेक्ट लागतात आणि मालक साहेब इथे कशा पद्धतीने हे सगळं काही करतात, हे सगळं तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने का आणि कशामुळे वागताय? हे बघा, मालक साहेबांनी इथे त्यांची कंपनी किती चांगल्या पद्धतीने उभी केली आणि तुम्ही त्यांच्यासमोर अशा पद्धतीने गेलात ना, त्यामुळे कदाचित तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये खटके उडालेले असतील. पण तुम्ही त्यांना असं चुकीचं नका ना समजून घेऊ. तुम्ही जर त्यांना असं चुकीचं समजून घेतलं तर मग कसं होणार आहे? आणि त्याचबरोबर हे बघा, तुम्ही असं काहीतरी काम करा ज्यामुळे मालक साहेबांना तुमचा अजूनच अभिमान आणि त्याचबरोबर गर्व हे दोन्हीसुद्धा वाटेल. आणि मला पूर्ण खात्री आहे की मालक साहेब एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच स्वीकारतील आणि तुमचासुद्धा त्यांना नक्कीच अभिमान वाटेल. एक नात्याला संधी देण्यासाठी तुम्ही तयार नाही आहात का? त्यावेळेला मात्र तो म्हणत असतो, नाही, मला आता कोणाला कसलीच संधी द्यायची नाही आहे. तेव्हा मात्र आनंदी म्हणत असते, हे बघ पृथ्वी, असं करू नकोस. मला माहिती आहे तुला आत्ता तुझ्या मनाला ह्या सगळ्या गोष्टी लागल्यात, पण तुझ्या लक्षात येतं आहे का की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे त्यांचं आणि तुझं नातं कसं आहे आणि त्याचबरोबर इथे ते कसे आहेत, काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत ना. मग तरीसुद्धा इथे मी तुला एक सांगते, हे बघ, आत्ता जरी तू इथे त्यांचं म्हणणं तुला पटलं नसेल ना, तरीसुद्धा एक ना एक दिवस तुला त्यांचं म्हणणं नक्कीच पटेल. कारण कामाच्या बाबतीमध्ये ते कसे आहेत, काय आहेत, हे सगळं तुला चांगलंच माहिती आहे ना. आणि त्यामुळेच कदाचित असं झालेलं असावं. आणि तेव्हा मात्र पृथ्वी आता विचार करू लागलेला असतो. आनंदीचं बोलणं कुठेतरी जाऊन त्याला पटू लागलेलं असतं आणि आनंदीकडे तो पाहतच असतो. त्याला असं वाटत असतं की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा आनंदी मात्र इथे आता आपल्या चांगल्याचा आणि भल्याचा विचार करते का? तेव्हा आनंदी म्हणत असते, हे बघ, तू एकदा मालक साहेबांच्या बाजूने एकदा तरी विचार कर. तू जर मालक साहेबांच्या बाजूने एकदा विचार केलास ना, तर सगळं कसं व्यवस्थित होईल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला एक सांगू का? हे बघ, आत्ता जरी तुम्हा दोघांमध्ये हा तिढा निर्माण झालेला असेल ना, तरीसुद्धा इथे आता तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तेव्हा आता पृथ्वी आनंदीच्या त्या सगळ्या शब्दांना मान देतो आणि म्हणत असतो, ठीक आहे, मी विचार करेल ह्या सगळ्या गोष्टीबद्दल, असं म्हणून आनंदी बाहेर पडते. आता जेव्हा आनंदी बाहेर येते त्यावेळेला सविता तिथे आलेली असते आणि सविता तिथे आल्याबरोबर इथे आनंदी म्हणत असते, सविताताई, तुम्ही नका काळजी करू. आत्ता तर खरं ना, मला इथे मालक साहेबांशी थोडंसं बोलायचं आहे. इथून 15 पावलं गेलं की मालक साहेबांची खोली आहे, मी जाते. फक्त तुम्ही एकदा एक काम करा ना, मालक साहेब आतमध्ये आहेत का ते एकदा डोकावून पहा ना, किंवा का आराम करतायत का काय. आणखी जर झोपले असतील तर किंवा नसतील तर मी नाही जात. तेव्हा सविता म्हणत असते, आनंदीताई, खरंच तुम्ही सुद्धा ना, बघते मी. असं म्हणून सविता डोकावून पाहते तर मालक साहेब आतमध्ये असतात असं ती सांगत असते. त्यानंतर आनंदी आतमध्ये जाते. पण आतमध्ये गेल्यानंतर आनंदी फक्त बोलत असते. तिला रिस्पॉन्स किंवा तिच्या शब्दाचं उत्तर असं काहीच भेटत नाही, कारण आतमध्ये विद्याधर असतो, युगंधर नाही. आता जेव्हा आनंदी आतमध्ये जाते त्यावेळेला आनंदी इथे हात जोडत असते आणि म्हणत असते, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे मालक साहेब. आज फॅक्टरीमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. पण मालक साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? पृथ्वीवर तुम्ही एवढं चिडचिड आणि रागराग अजिबातच करू नका. हे बघा मालक साहेब, तो लहान आहे, तुमचा मुलगा आहे, त्याचं नवीन रक्त आहे आणि त्याचबरोबर त्याला तुमच्यासाठी, आपल्या कंपनीसाठी काम करायचं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की काही झालं ना तरीसुद्धा तो तुमचं मन नक्कीच जिंकून घेईल. आणि त्याचबरोबर मन जरी जिंकलं ना तरीसुद्धा आणखी एक महत्त्वाची गोष्ट मालक साहेब, हे बघा, तो लहान आहे. मुलांना जर वडिलांनी समजून नाही घ्यायचं तर मग कोण घेणार ना. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पृथ्वीचं नवीन रक्त आहे. त्याचबरोबर तुम्ही त्याला एकदा संधी तरी देऊन पहा ना. आणि मला पूर्ण खात्री आहे की त्याला तुम्ही एकदा संधी दिली तर मग सगळं काही व्यवस्थित होईल. आणि मालक साहेब, आणखी एक गोष्ट मी तुमच्यासमोर हात जोडते आणि तुम्हाला आणखी एक सांगू का? काही जरी झालं ना तरी इथे मुलांपासून दूर जाणं हे काही ऑप्शन नाही आहे. आज तुम्ही सर्व स्टाफसमोर त्याच्यावर रागवलात, ओरडून बोललात आणि ते तसं करायला नको होतं. मालक साहेब, हे बघा, मुलं
तुमचीच आहेत ना. मुलांचं मन जिंकून घेणं आणि त्याचबरोबर इथे त्यांच्या मनाचा विचार करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना. आणि मालक साहेब, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का? हे बघा, काही झालं ना तरीसुद्धा इथे पृथ्वीच्या मनाचा थोडासा विचार करा. मुलं आता मोठी होत आहेत मालक साहेब. असं म्हटल्याबरोबर मालक साहेब, तुम्ही ऐकताय ना माझं? मालक साहेब, मालक साहेब असं आनंदी म्हणत असते. पण तेवढ्यातच आता इथे सुटाबुटामध्ये जो विद्याधर उभा असतो तो समोर आनंदीच्या येऊन उभा राहतो आणि उभा राहिल्यानंतर आता हसायला लागतो. तेवढ्यातच आनंदीला तपकिरीचा वास येतो आणि तपकिरीचा वास आल्यानंतर जेव्हा विद्याधर आनंदीचा हात पकडतो तेव्हा मात्र आनंदी त्याला जोरातच झटका देऊन बाजूला करत असते आणि म्हणत असते, विद्याधर तू इथे? तेव्हा विद्याधर म्हणत असतो, हो, ह्या अशा सूटबूट घातलेल्या कपड्यामध्ये मालक साहेब तुला फार आवडतो ना, आणि म्हणूनच मी अशा पद्धतीने तुझ्यासमोर आलो आहे. तेव्हा मात्र आनंदी म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो, काय ग आनंदी, मला एक गोष्ट सांग, इथे दिसत नाही मात्र तुला, पण त्या बापलेकामध्ये असलेली दरी आणि ते सगळं मिटवायला तू निघालीस, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? तेव्हा मात्र आनंदी धावतच त्या खोलीच्या बाहेर येते. धावतच त्या खोलीच्या बाहेर आल्यानंतर आता मात्र इकडे ती म्हणत असते, काय काय चाललंय काय तुझं? तेव्हा आनंदी पुन्हा त्याला म्हणत असते, आत्ताच्या आत्ता माझ्यापासून लांब व्हायचं, कळलं का तुला? आणि तुला आणखी एक गोष्ट सांगते, मला दिसत जरी नसलं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तू नीट ध्यानात ठेवायची. हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा तू माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकू शकत नाहीस. त्यावेळेला मात्र इकडे विद्याधर म्हणत असतो, हो का? आणि ह्या आंधळ्या डोळ्यांना तर खूपच जास्त किडा आहे. इथे बापलेकामध्ये असलेली दरी मिटवायला निघालीस तू? अगं तुला काय गरज आहे? चल, ह्या निंबाळकरांच्या महालाची मी तुला राणी बनवून ठेवते आणि तुला काय ग हे नौकर बनून राहायचंय, त्याचबरोबर इथे त्या मुलांची आई बनून राहायचंय, त्या युगंधरची पोरांची आई बनून राहायचंय, युगंधरची दुसरी बायको बनून राहायचंय. काय गरज काय आहे या सगळ्या गोष्टी करण्याची? आणि आनंदी, तुला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे त्या मुलामधली आणि युगंधरमधली दरी मी तुला कमी करू देणार नाही, समजलं? असं म्हणून आनंदी मात्र तिथे खाली पडते. तेवढ्यातच विद्याधर तिला हात देतो, पण आनंदी मात्र त्याचा हात झिडकारून लावत असते. तेव्हा विद्याधर तिला म्हणत असतो, आनंदी, आणखी एक गोष्ट सांगू का? अगं, तू एवढा त्या पोरांचा कशापायी विचार करायला लागलीस? तुला एवढा त्या पोरांचा काही बी विचार करायची गरज नाही आहे. अगं, त्यांच्यामध्ये तर दरी मी निर्माण करणारच आहे. त्या बापलेकांना मी कधीच एकत्र येऊ देणार नाही, समजलं तुला? असं म्हणून जेव्हा तो आनंदीचा हात धरतो तेव्हा मात्र आनंदी त्याला जोरातच धक्का देते आणि धक्का दिल्यानंतर विद्याधर थोडासा लांब जाऊन पडतो. तेव्हा पुन्हा रागानेच उठून तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली मला धक्का देण्याची? त्यावर मात्र आता आनंदीला राग आलेला असतो. आनंदी म्हणत असते, एक मिनिट, जर इथून पुढे तुम्ही माझ्या आणि माझ्या मुलांच्यामध्ये येऊन ढवळाढवळ केली, आमच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारले, आमच्या नात्याबद्दल येऊन काही जर बोलला तर गाठ माझ्याशी आहे, समजलं का? आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, इथे मालक साहेब आणि मुलं त्यांच्यामध्ये तुम्हाला मी पडू देणार नाही. त्या दोघांमधील आलेली दरी आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये झालेला तो अविश्वासाचा पाडा तो मी लवकरच इथे काढून टाकेल, हा आनंदीचा तुम्हाला शब्द आहे. तेव्हा विद्याधर अजूनच चिडतो आणि विद्याधर अजूनच चिडल्यानंतर म्हणत असतो, बास ग आनंदी, किती आणि काय काय बोलणार आहेस? एवढं सगळं काही बोलण्याची काही एक गरज नाही आहे. आणि त्याहूनही आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू का तुला? गप्प बस आनंदी, काय चाललंय तुझं? आणि तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं काही बोलण्याची? आंधळी आहेस ना? त्यावर आनंदी म्हणत असते, मी जरी आंधळी असली ना तरीसुद्धा एक दिवस नक्कीच येईल. त्यावर विद्याधर म्हणत असतो, कसला दिवस येणार आहे? अगं, जेव्हा त्या पृथ्वीला आणि मितालीला समजेल ना की त्याच्या बापाने तुझ्यासोबत लग्न केलं आहे आणि त्यांच्या आईची जागा तू घेतली आहेस, तर तेव्हा ते तुझा तिरस्कार करतील आणि त्याचबरोबर इथे युगंधरचा सुद्धा अजूनच तिरस्कार करतील आणि तुला आणि त्याचबरोबर त्यालासुद्धा काय बोलतील हे मी नाही सांगू शकत. तुला तरी ह्या घरामध्ये नजरेसमोर सुद्धा ठेवणार नाही येते. तेव्हा आनंदी म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगायच्या नाही, ते माझं मी बघून घेईन. मी मुलांची आई आहे आणि आई ही कधीच हरणार नाही, हे तुम्हाला नक्कीच समजेल. त्यावर विद्याधर म्हणत असतो, कोणाला शिकवायलीस हे सगळं? मला? ह्या विद्याधरला शिकवायली आहेस? अगं आनंदी, हारशील.
नक्कीच हारशील आणि हा विद्याधर तुला हरवेल. काही झालं ना तरी तो पृथ्वी कधीच त्या युगंधरचा इथे विचार करणार नाही आणि त्याला कधीच माफ करणार नाही. हे चॅलेंज आहे माझं तुला, समजलं का तुला? असं म्हटल्याबरोबर आनंदीसुद्धा आता ओपन विद्याधरला चॅलेंज देते आणि म्हणत असते, हे आनंदीचा सुद्धा एक शब्द एक वाक्य ध्यानात ठेवायचं. मी सुद्धा इथे काही झालं ना तरी इथे मुलांमध्ये आणि युगंधरमध्ये आलेली दरी नक्कीच दूर करेल. आणि त्याहूनही आणखी महत्त्वाची गोष्ट, आम्हा मायलेकरांमध्ये तुम्ही अजिबात पडायचं नाही. तुम्ही तुमच्या कामास काम ठेवायचं, समजलं? असं म्हणून आता आनंदी पुन्हा एकदा ह्या माजोरड्या विद्याधरला पुन्हा एकदा धक्का देते. आणि धक्का दिल्यानंतर आता मात्र हा विद्याधर थोडासा दूर जाऊन पडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहतो की आता युगंधरला समजलेलं असतं की इथे विद्याधरने कुकरच्या सिटीचा स्फोट केला आहे आणि आनंदीच्या जीवाशी खेळण्याचा त्याने हा घाणेरडा डाव रचला आहे, प्लॅन केला आहे. त्यामुळे जेव्हा युगंधर हा ऑफिसमधून येतो त्यावेळेला तो आनंदीकडे जातो आणि आनंदीला म्हणत असतो, काय गं आनंदी, तुला ना मी आज एक खूप मोठं हटके स्टाईलने गिफ्ट देणार आहे आणि ते सुद्धा बंपर धमाका. ते तुला दिवाळीसाठी गिफ्ट असणार आहे. असं म्हणून आनंदीला तो आता बाहेर घेऊन येतो. जेव्हा आनंदीला बाहेर घेऊन येतो त्यावेळेला मात्र हा विद्याधर गाडीकडे निघालेला असतो आणि जेव्हा तो गाडीकडे जातो त्यावेळेला मात्र इथे आता गाडीचा स्फोट होतो. जेव्हा गाडीचा स्फोट होतो त्यावेळेला मात्र हा विद्याधर थोड्या अंतरावर उडून पडलेला असतो. त्याचं थोबाड पूर्ण भाजलेलं असतं, कपडे जळालेले असतात, त्याला बऱ्याच जखमा झालेल्या असतात. जेव्हा आनंदीला कसला तरी स्फोट झाल्याचा आवाज येतो त्यावेळेला मात्र ती युगंधरचं पटकन हात धरते आणि त्याच्या बाजूला डोकं करत असते, जेणेकरून त्या आगीचा भडका तिच्यापर्यंत येऊ नये म्हणून, कारण ती फार घाबरलेली असते. इकडे आता हा विद्याधर खाली जमिनीवर लोळत असतो. मग आता युगंधर छत्री घेतो आणि छत्री घेऊन हा विद्याधर समोर येऊन उभा राहतो आणि त्याच्यासोबत आनंदीसुद्धा असते. तेव्हा तो त्याला म्हणत असतो, कळलं का, कसं वाटलं तुला हे गिफ्ट? तुला काय वाटलं? तू आनंदीच्या जीवाशी खेळशील, कुकरला पूर्ण कणिक लावशील आणि त्यानंतर आनंदीच्या इथे जीवावर बेतेल असं काहीतरी कटकारस्थानं घरामध्ये राहून करशील आणि ते ह्या युगंधरला समजणार नाही असं तुला वाटलं का? कळलं? आनंदीकडे जर इथून पुढे नजर वर करून जरी पाहिलंस ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं का? ह्या घरामध्ये तुला राहण्याच्या सुद्धा लायकीचा ठेवणार नाही. हे शब्द युगंधरचे ध्यानात ठेवायचे. हे ॲडव्हान्समध्ये तुला दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे, कळलं? जसा कुकरचा स्फोट होतो तसा हा स्फोट झाल्यानंतर तुला कसं वाटलं ते आता नक्कीच सांग. असं सुद्धा आता इकडे युगंधर विद्याधरला बोलत असतो. पण हे आनंदीच्या बाबतीत घडलंय आणि आनंदीसाठी युगंधरने हे केलंय हे पाहून आनंदीला मात्र फारच आनंद झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा आनंदी. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.